शिंदे गटानं कोल्हापुरातील महाअधिवेशनामध्ये भाजपच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता। दरम्यान या प्रस्तावावरून ठाकरे गटानं शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय। दरम्यान महाअधिवेशनामध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बघूया। अभिनंदनाचे देखील ठराव आपण या ठिकाणी केले। या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आपण अभिनंदन केलं। भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांचा कडेलोट केला असता। शिंदेंच्या शिवसेनेकडून शनिवारी कोल्हापुरातील महाअधिवेशनात भाजपच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला। दरम्यान यानंतर ठाकरे गटानं शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। दिल्लीच्या दरबारासमोर शिंदे लाचार झालेत, बाळासाहेब असते तर कडेलोट केला असता असा घणाघात संजय राऊतांनी केलाय। अभिनंदनाचे देखील ठराव आपण या ठिकाणी केले। या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आपण अभिनंदन केलं। करोडो राम भक्तांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं। राम मंदिराचं आणि 370 कलम याचं त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला। आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असते। आम्ही लढतो आहोत, नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे, आम्ही पळपुटे नाही आहोत, आम्ही डरपोक नाही आहोत। बरं का, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये। शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये, भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांचा कडेलोट केला असता। शिवसेनेच्या महाअधिवेशनात कोणकोणते ठराव मांडण्यात आले एक नजर टाकूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीसाठी अभिनंदनाचा ठराव। सहकार मंत्री अमित शहांनी सहकार क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी अभिनंदनाचा ठराव। राम मंदिराच्या लोकार्पणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव। 48 जागांवर महायुती विजयी होणं या दृष्टीनं सर्व निर्णय आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व संसाधनांची व्यवस्था करण्यासाठीचा सर्वाधिकार, मिशन 48ची शपथ, त्याचबरोबर बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेसाठी कार्य केलेल्या शिवसेना नेत्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वार्षिक 7 पुरस्कार देण्याचा निर्णय। बनावट शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भाजपची चाटुगिरी करण्यात आल्याची सडकून टीका देखील संजय राऊतांनी केली आहे। तर संजय राऊत हे अज्ञानी आहेत, मांडलेले ठराव हे बाळासाहेबांच्या स्वप्नातील असल्याचं म्हणत राहुल शेवाळे यांनी राऊतांवर पलटवार केलाय। शिवसेना के अधिवेशन डुप्लीकेट हुआ लेकिन नाम तो शिवसेना लेते हैं। शिवसेना के अधिवेशन में अभिनंदन का ठराव किसका है तो बीजेपी के नेताओं का और बीजेपी का। आपने देखा शिवसेनेच्या इतिहासामध्ये गेल्या 60-65 वर्षामध्ये एवढी चाटुगिरी आम्ही कधी केली नव्हती। आम्ही युतीमध्ये होतो, आम्ही एकत्र होतो, आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो, पण स्वतःला शिवसेना मानणारे हे डुप्लिकेट लोक अधिवेशन घेतात आणि कोल्हापूरच्या अधिवेशनात ठराव काय करतात तर भाजपच्या अभिनंदनाचा। संजय राऊत हे अज्ञानी आहेत, त्यांनी ठराव वाचले नसेल। हे कुठलेही भाजपाचे ठराव नव्हते, हे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचे ठराव होते। अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माण होणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं। 370 कलम रद्द करणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं, माननीय गृहमंत्री अमित शहाजींनी केलं। तर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला म्हणजे हा एक प्रकारे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा ठराव होता आणि बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या ठरावाला चाटुगिरी बोलणं म्हणजे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे ते कुठल्या स्तराला गेलेले आहेत की बाळासाहेबांच्या विचारांना पण विसरलेत, आता बाळासाहेबांना पण विसरलेले आहेत, बाळासाहेबांच्या स्वप्नाला पण विसरले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरच्या महाअधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। दरम्यान शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। तुम्हाला सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे, त्यामुळे तुम्ही जे म्हणता की अमित भाईंच्या बरोबर बंद दरवाजे आड चर्चा झाली हे पूर्णपणे खोटं आहे, स्पष्ट होतं आणि म्हणून मी त्याच्या आणखी खोलात जाऊ इच्छित नाही। 2014ला युती तुटल्यावर युती भाजपने तोडली, त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली, आपण जिंकू शकत नाही, तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष
हे स्वतः मातोश्रीवरती मग कशा करता आले पायऱ्या चढून? याचं उत्तर या महाशयाने द्यावं. अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली ती सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं. ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले होते की नाही? शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही पक्षातून बाहेर पडण्याचं धाडस केलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मात्र आपल्या मुलाला जिंकवण्यासाठी पक्ष सोडला असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर जोरदार पलटवार केला. आम्ही ही का भूमिका घेतली? अनेक लोकांनी त्याच्यावर सांगितलं, अनेक वक्त्यांनी त्याच्यावर सांगितलं, आपले विचार प्रकट केले की शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसेनेची काँग्रेस आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असताना शिवसेना धनुष्यबाण नामशेष होऊ नये म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं. असं धाडस देशात नाही जगामध्ये कधी पुन्हा मला वाटत नाही होईल. कायर, डरपोक, भ्रष्ट, डरने वाले लोग, उनसे पार्टी नहीं बनती. पार्टी तो कार्यकर्ता से बनती है. अपने बेटे को चुनाव जिताने के लिए अगर कोई पार्टी छोड़ता है तो उनका व्यक्तिगत प्रश्न है. तुमच्याकडे असेल तर शिवसैनिक नाही तर गद्दार कचरा हा आहे ना, बरोबर आहे, बरोबर आहे. यस, कचराच आहे, खोक्यातून कचराच गेलाय. बरोबर बोलतो मी. आमच्याकडे असेल तो शिवसैनिक आहे, तुमच्या बरोबर गेलाय तो कचराच आहे. पुढे बोला, काय उत्तर आहे? कचराच आहे तो. भाजपच्या अभिनंदनाच्या ठरावावरून संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय. दरम्यान यानंतर शिंदे गटानं देखील ठाकरे गटावर पलटवार करत प्रत्युत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.